नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर। आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे। 1985-86 च्या दरम्यान माझे वडील म्हणजे गोविंद पांडुरंग केतकर मुंबईमध्ये कस्टम सुपरिटेंडेंट म्हणून कार्यरत होते केंद्र शासनाच्या खात्यामध्ये। आणि त्यावेळेलाच त्यांच्याबरोबर त्याच पातळीवर म्हणजे सुपरिटेंडेंट म्हणून दुसरे एक अधिकारीही कार्यरत होते आणि त्यांचं नाव होतं सतीश मुळे। आता माझे वडील आणि हे सतीश मुळे बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते। दोघांची काम करायची पद्धत किंवा पठडी एकच होती आणि त्यामुळे या दोघांच्या मध्ये घनदाट म्हणावे अशी एक मैत्री कालाच्या रोगामध्ये आपोआप निर्माण झालेली होती। या सतीश मुळेंचे वडील चिपळुणामध्ये राहून मास्तरकी बरीच वर्ष करत होते आणि आपल्या विद्यार्थ्यांना केवळ लिहित वाचत करून सोडणं इतकाच आपला आपद्धर्म न मानता त्यांना शहाणं करून सोडण्याकडे या मुळे मास्तरांचा पहिल्या दिवसापासून कल होता। सतीश मुळे हे त्यांचं मधलं अपत्य। सतीश मुळेंना वर एक भाऊ होता अजय मुळे आणि अजय मुळे हे मुंबईमध्ये स्थायिक होऊन त्यावेळेला रबर इंडस्ट्री म्हणून जी इंडस्ट्री भारतामध्ये आणि विशेषतः मुंबई महाराष्ट्रामध्ये फोफावत होती त्याच्यामध्ये रबर इंडस्ट्री मधलं एक मान्य नाव किंवा ऑथॉरिटी म्हणून हे अजय मुळे सर्वदूर ज्ञात होते। या सतीश मुळेंचे धाकटे भाऊ म्हणजे मुळे मास्तरांचा धाकटा मुलगा पुरुषोत्तम मुळे हा मुंबईमध्ये त्यावेळेला आर्किटेक्ट म्हणून आपली प्रॅक्टिस करत होता। मोठा भाऊ रबर इंडस्ट्रीमध्ये एक मोठं नाव, मधले भाऊ सतीश मुळे एक्साइज मध्ये सुपरिटेंडेंट आणि धाकटे पुरुषोत्तम मुळे हे आर्किटेक्ट। आणि त्यामुळे या तिघाही भावांनी आपापल्या क्षेत्रामध्ये आपापलं नाव कमावलं होतं आणि त्याचबरोबर विद्या विनयेन शोभते या युक्तीला अनुसरून चांगला पैसाही योग्य मार्गाने जमा केलेला होता। आणि त्यावेळेला कदाचित उच्च मध्यम वर्गीयांची जी पातळी असते त्या पातळीपेक्षा थोडंसं वर असं जीवनमान हे सगळेजण अनुभवत होते। चिपळुणातले हे मुळे मास्तर रिटायर्ड झाल्यानंतर 10-12 वर्ष चिपळुणामध्येच स्थायिक होते आणि 70 ओलांडून 2 वर्ष पुढे गेल्यावर म्हणजे वयाच्या 72-73व्या वर्षी आता थोडे दिवस आपण मुंबईला एकेका मुलाकडे 1-2 महिने मुक्कामाला जावं असा एक विचार करून आपल्या पत्नी माई मुळेंना घेऊन एक दिवस चिपळूणला एसटी पकडून हे मुळे मास्तर मुंबईमध्ये सतीश मुळ्यांकडे दाखल झाले। आई वडील मुंबईमध्ये आल्यानंतर या तिन्ही भावंडांना म्हणजे मुळे मास्तरांच्या तिन्ही मुलांना अतीव म्हणावा असा आनंद झाला। कारण मुळे मास्तर रिटायर्ड झाल्यापासून आता तुम्ही चिपळुणामध्ये राहण्यापेक्षा मुंबईलाच आमच्याकडे येऊन राहा असा घोषा या तीनही मुलाने मोठ्या आदराने, प्रेमाने आणि आपुलकीने आपल्या आई वडिलांकडे धरलेला होता। पण मुळे मास्तरांनी मात्र याला 10-12 वर्ष काही दाद दिलेली नव्हते। एक दिवस तो सुदीन म्हणावा असा उजाडला आणि मुळे मास्तर सतीश मुळ्यांकडे दाखल झाले। आई वडिलांचं किती कौतुक करू, त्यांना मुंबई कशी दाखवू, त्यांना खायला प्यायला काय घालू आणि इतके वर्ष नाही म्हटलं तरी मास्तरकीच्या पगारामध्ये भागवणाऱ्या आणि काबाड कष्ट करणाऱ्या मुळे मास्तरांना आता त्यांच्या तीनही मुलाने अतिशय सुखात ठेवायचं असा निर्णय घेऊन त्यांना अतीव आदराने सगळ्या गोष्टी म्हणजे मुंबई दाखवायला सुरुवात केली। आता मुंबई दाखवायला सुरुवात केल्यानंतर 4-6 महिने मोठे आनंदामध्ये मजेमध्ये गेले। प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या मुलाकडे हे मुळे मास्तर जाऊन राहत होते तिथे त्यांचं आगत स्वागत अतिशय प्रेमाने होत असे।
प्रत्येक मुलगा सर्वतोपरी आपल्या कुटुंबाबरोबर या मुळे दाम्पत्याची म्हणजे आपल्याच आई वडिलांची सेवा करण्यामध्ये खरोखर धन्यता मानत होता. एक दिवस सकाळी हे मुळे मास्तर असेच उठले आणि अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखायला लागलं आणि कर्मधर्म संयोगाने त्यावेळेला ते आपल्या मधल्या मुलाकडे म्हणजे सतीश मुळ्यांकडे होते. आता थोडेसे उपचार आपले आपण करू नये या गोष्टीला म्हणावा तसा उतार पडत नाहीये हे लक्षात आल्यावर मग 2 दिवसांनी हळूच या मुळे मास्तरांनी आपल्या मुलाला म्हणजे सतीश मुळ्यांना सांगितलं की बाबा गेले 2-3 दिवस माझं छातीला एका बाजूला काहीतरी दुखणं सुरू झालेलं आहे. पहिल्यांदा मला वाटलं की एखादी नसेवर नस चढली असेल, उलटं पालटं झोपल्यामुळे कदाचित हे दुखत असेल, पण बाबा आता 2-3 दिवस पूर्ण झाले, मी मला माहीत असलेले उपचार करून पाहिले, पण त्याच्यामध्ये काही उतार पडत नाहीये. आता हे सतीश मुळ्यांना कळल्यावर त्यांना वडिलांची काळजी वाटली आणि मग तातडीने ऑफिसमध्ये 2 दिवसाची रजा टाकून हे सतीश मुळे आपल्या वडिलांना म्हणजे मुळे मास्तरांना घेऊन त्यावेळेला मुंबईमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेल्या अशा केईएम हॉस्पिटलमध्ये परळला दाखल झाले. त्यावेळेला तिथे जे डीन होते ते डॉक्टर कारखानीस म्हणून होते. थोडीशी ओळख काढून डायरेक्ट आपल्या वडिलांना घेऊन हे सतीश मुळे कारखानीसांच्या समोर आपल्या वडिलांना घेऊन उभे राहिले. कारखानेसांनी मग सगळं जाणून घेतलं आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपलं ज्ञान कसाला लावून या मुळे मास्तरांची सगळी आधी चौकशी आणि मग तपासणी सुरू केली. तपासणीच्या दरम्यान पूर्व परीक्षा झाल्यानंतर सतीश मुळेला त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्या बाबांचं म्हणजे मुळे मास्तरांचं वय आता 70च्या पुढे आहे, त्यामुळे आता आपण कुठच्याही प्रकारचा हलगर्जीपणा म्हणून करायचं नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो त्या सगळ्या टेस्ट म्हणजे परीक्षा यांच्या करून घ्या. मग डॉक्टर कारखानीसांनी सतीश मुळ्यांकडे एक भलं मोठं प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं आणि त्याच्यानंतर 2-3 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या डॉक्टरांच्या लॅबोरेटरीच्या मार्गदर्शनाखाली या सतीश मुळ्यांनी आपल्या वडिलांची म्हणजे मुळे मास्तरांची पूर्ण शारीरिक तपासणी करून घेतली आणि त्याचे सगळे रिपोर्ट घेऊन पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे 8-10 दिवसांनी ते आपल्या मित्र असलेल्या डॉक्टर कारखानीसांच्या समोर जाऊन उभे राहिले. डॉक्टर कारखानीसांनी त्यांचं आगत स्वागत केलं आणि मग त्यांनी आणलेली भली मोठी फाईल बघायला सुरुवात केली आणि हळूहळू डॉक्टर कारखानीसांच्या चेहऱ्यावर तणाव यायला लागला आणि तो त्यांच्या समोर बसलेल्या मुळे सतीश यांना म्हणजे मुळे मास्तरांच्या मुलाला दिसायला लागला. मग धीर गंभीर आवाजामध्ये सतीश मुळ्यांकडे पाहून डॉक्टर कारखानीसांनी सांगायला सुरुवात केली की 2-3 दिवस या सगळ्या तपासण्या करून सगळे रिपोर्ट जे आपण माझ्याकडे आणलेले आहेत ते तितकेसे काही चांगले आलेले नाहीत आणि आपल्या वडिलांचं वयही 70पेक्षा अधिक असल्यामुळे आता कुठच्याही प्रकारची हलगर्जी आपण करता कामा नये. आता सुरुवातीला केलेलं हे सगळं सांगणं सतीश मुळेंना मनापासून पटलं होतं आणि याच्या पुढे डॉक्टर कारखानीस काय सांगतात याच्याकडे जीवाचे कान करून सतीश मुळ्यांनी ऐकायला सुरुवात केली. त्यावर डॉक्टर कारखानीस या सतीश मुळ्यांना पुढे म्हणाले की तुमच्या वडिलांच्या 1-2 तपासण्या आता माझ्या देखरेखीखाली याच हॉस्पिटलमध्ये म्हणजे केईएम मध्ये मी करून घेतो, कारण या सगळ्या रिपोर्टमध्ये तुमच्या वडिलांच्या हृदयाच्या जवळ ज्या मुख्य रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये अडसर निर्माण झाल्याची शंका व्यक्त करण्यात आलेली आहे. आपण एकदा परत परीक्षण करून या सगळ्या गोष्टींची खातरजमा करू आणि मग पुढे काय करायचं ते आपण ठरवू. आता थोडंसं ओझं मनावर घेऊन त्याला काळजीची झालर लावून हे सतीश मुळे मग डॉक्टर कारखानीसांच्या केबिनमधनं बाहेर पडले आणि घरी येऊन
आपल्या आधी कुटुंबाला आणि मग मुळे मास्तरना म्हणजे त्यांच्या वडिलांना त्यांनी समग्रपणे डॉक्टर कारखानीस काय म्हणाले ते सांगितलं. आता 3 करते सवरते मुलगे आपल्यावर प्रेम करणारे, वडिलकीचा मान राखणारे असताना आपल्याला काय काळजी, असं म्हणून मुळे मास्तरांनी सतीश मुळ्यांनी त्यांना जे सांगितलं आणि पुढच्या तपासण्या करायच्या आहेत हे जेव्हा त्यांच्या कानावर घातलं तेव्हा त्या सगळ्या गोष्टींना मनापासून होकार दिला. मग रात्री फोन करून या सतीश मुळ्याने आपल्या मोठ्या आणि धाकट्या भावाला या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली आणि त्या 2 भावांचं म्हणणं असं पडलं की लागतील तितके पैसे खर्च करून लागतील ती ट्रीटमेंट करायची आणि त्याच्यासाठी आमच्याकडे आत्ता असणारी सगळी कामं आम्ही तात्पुरती थांबवून टाकतो. आधी बाबांच्या तब्येतीबद्दल सगळ्यांनी निकराचे प्रयत्न करायचे. आता धाकट्या आणि मोठ्या भावांकडनं असा उमेद वाढवणारा निरोप आल्यानंतर या सतीश मुळ्यांना एक जाणवलं की बाबा हे दोन्ही भाऊ आपल्याच विचारांचे आहेत आणि केवळ आपल्यावर आता जबाबदारी नसून आपल्या तिन्ही भावांची म्हणून ही जबाबदारी आहे आणि त्यामुळे या सतीश मुळ्यांना नाही म्हटलं तरी त्या रात्री थोडंसं हायसं वाटलं. आता हायसं वाटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी या मुळे मास्तरांना घेऊन सतीश मुळे परत एकदा डॉक्टर कारखानीसांकडे गेले. त्याच वेळेला मोठा अजय आणि धाकटा पुरुषोत्तम तिथे KM हॉस्पिटलमध्ये हजर झालेले होते. मग डॉक्टर कारखानीसांनी आपल्या स्वतःच्या देखरेखीखाली त्यांना हृदयाच्या ज्या काही परीक्षा करायच्या होत्या त्या करून घेतल्या. 2 दिवसानंतर त्याचे रिपोर्ट आले आणि त्या रिपोर्टमध्ये स्वच्छ होतं की रक्तवाहिन्या ज्या हृदयाच्या जवळ असतात मुख्य त्यांच्यामध्ये अडसर म्हणजे आजच्या भाषेमध्ये ब्लॉकेज निर्माण झालेलं आहे आणि ते ब्लॉकेज तातडीने दूर करणं गरजेचं आहे. आता हा सगळा रिपोर्ट आपल्याकडे आल्यानंतर डॉक्टर कारखानीसांनी तो आधी सविस्तरपणे वाचला आणि मग तिन्ही भावांना दुसऱ्या दिवशी बोलावून घेऊन त्यांना हा रिपोर्ट सविस्तर समजावून सांगितला. त्याच्यासाठी जे काही आकृत्या काढायच्या होत्या, रेखाटनं करायची होती, चार्ट दाखवायचे होते ते सगळे कारखानीस डॉक्टरांनी या तिन्ही मुलांना आपल्या समोर बसून दाखवल्या. ते झाल्यानंतर मग तिघांनी एका स्वरामध्ये विचारलं की डॉक्टर हे सगळं बरोबर आहे पण याच्या पुढे आपल्याला औषधोपचार म्हणून काय उपाययोजना करायची आहे आणि ती पूर्णपणे करण्यासाठी आम्ही तिघे भाऊ तयार आहोत. फक्त आपण मार्गदर्शन करा आणि शक्य झालं तर आपण स्वतः हे करा. त्यावर डॉक्टर कारखानीसांनी या सगळ्या गोष्टींना आपला होकार भरला आणि त्यांना सांगितलं की बाबांनो याला आपल्याला ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल. कारण त्यावेळेला 1961 साली डॉक्टर KN दस्तुरांनी नायर रुग्णालयामध्ये मुंबईतली पहिली यशस्वी हृदय शस्त्रक्रिया केलेली होती आणि त्याच्यानंतर 14, 15, 16 वर्ष गेल्यामुळे मुंबईमध्ये KM, बॉम्बे हॉस्पिटल, नायर अशा 2-3 ठिकाणी या हृदयाच्या शस्त्रक्रिया नियमितपणे केल्या जात होत्या आणि त्याला चांगलं यशही मिळत होतं. आता डीन असल्यामुळे डॉक्टर कारखानीस याच्यामध्ये स्वतः भाग घेत असत आणि त्यांनीही आतापर्यंत गेल्या 5-7 वर्षामध्ये 10-20 शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केलेल्या होत्या. त्यामुळे डॉक्टर कारखानीसांना स्वतःला काही ताणतणाव आला नाही आणि डॉक्टर कारखानीसांचं त्या क्षेत्रातलं योगदान आणि त्यांचं जे प्रभुत्व होतं ते या तिन्ही मुलांना माहीत असल्यामुळे त्यांनाही त्याबद्दल दडपण म्हणावं असं काही आलं नाही. मग पुन्हा एकदा या डॉक्टरांनी या मुळे मास्तरांच्या सगळ्या तपासण्या करायचं ठरवलं. त्याप्रमाणे KM हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं.
पहिल्या 2-3 दिवसामध्ये तपासण्या करून झाल्यानंतर डॉक्टर कारखानेसांनी या 3 मुलांना आणि आपल्याला सोयीचा असलेला एक दिवस निवडला आणि त्या दिवशी मुळे मास्तरांचे ओपन हार्ट सर्जरी करायचं असं ठरवलं. आता हे सगळं म्हणजे खिचडी म्हणावी असं हे सगळं जे होतं ते डॉक्टर कारखानेस आणि या 3 मुलांना माहीत होतं आणि आपल्या केवळ तपासण्या मागून तपासण्या चाललेल्या आहेत आणि 3 मुलगे आणि खंबीर डॉक्टर असल्यामुळे आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही अशा एका भावनेने मुळे मास्तर सगळ्या तपासण्या अगदी आनंदाने आणि मनापासून करून घेत होते. आता तुमची ओपन हार्ट सर्जरी करायची आहे हे मात्र त्या क्षणापर्यंत मुळे मास्तरांना माहीत नव्हतं. हॉस्पिटलमध्ये मग एकदा संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास ही चौकडी म्हणजे डॉक्टर कारखानेस आणि त्यांचे 3 मुलगे या मुळे मास्तरांच्या समोर आले आणि मग त्यांनी अतिशय संयमी भाषेमध्ये कोणत्याही प्रकारचं दडपण येणार नाही ही काळजी घेऊन मुळे मास्तरांना सांगितलं की पुढच्या गुरुवारी तुमचं आता ऑपरेशन करायचं आहे, हृदयाचं ते ऑपरेशन आहे, त्याची सगळी सज्जता झालेली आहे आणि आता हे शेवटच्या क्षणी आम्ही तुम्हाला सांगायला आलो आहोत. आता ओपन हार्ट सर्जरी आपली स्वतःची करायची आहे हे मुळे मास्तरांना कळल्यावर आतापर्यंत त्यांचा जो एकंदर आविर्भाव होता तो खरकन खाली आला आणि अतिशय काळजीचं एक रूप घेऊन तो त्यांच्या तोंडावर म्हणजे चेहऱ्यावर दिसायला लागला. पुढचा अर्धा तास सगळेजण सुन्न होते. डॉक्टर कारखानेसांचं असं म्हणणं होतं की बाबा पेशंट मस्ट रिस्पॉन्ड, म्हणजे मी शस्त्रक्रिया योग्य प्रकारे करेन, काळजी योग्य प्रकारे घेतली जाईल, योग्य ते औषधोपचार आपण करू, पण पेशंटची म्हणजे मुळे मास्तरांची जर मानसिक तयारी नसेल तर मोठं कठीण काम होऊन बसेल. आणि हा एक धागा मनामध्ये धरून या 3 मुलांच्या बरोबर त्या दिवशी संध्याकाळी सगळा विचार करून डॉक्टर कारखानेसांनी आणि या 3 मुलांनी मुळे मास्तरांच्या कानावर ही अतिशय गंभीर म्हणावी अशी बाब घातलेली होती. आता सुरुवातीचा धक्का थोडं ओसरल्यानंतर आम्ही आहोत, तुम्ही काळजी करू नका, हे डॉक्टर निष्णात आहेत असं सगळं समजावून 1-2 तासांनी ही चौकडी बाहेर पडली. रात्रीच्या वेळेला खिन्न मनाने डोळ्याला डोळा न लावता मुळे मास्तर मात्र उशीला टेकून बसलेले होते. एवढा मोठा निर्णय आता कसा आपण पेलायचा हा एकच विचार त्यांच्या मनामध्ये रात्रभर रुंजी घालत होता. एवढं काही निघेल, एवढं मोठं ऑपरेशन करायची वेळ येईल असं स्वप्नातही कधी मुळे मास्तरांना वाटलं नव्हतं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ही चौकडी आली तेव्हा बाबा आता मी 72 वर्ष भरपूर आयुष्य जगलेला आहे, नातवंड बघितलेली आहे, 3 मुले आपापल्या आयुष्यामध्ये भक्कम पायावर उभी आहेत, त्यामुळे आता परमेश्वराकडे माझं काहीही मागणं नाही असा एक सूर परत आलेल्या डॉक्टर कारखानीस आणि आपल्या 3 मुलांच्या समोर या मुळे मास्तरांनी लावला आणि मला बाबा ही एवढी मोठी शस्त्रक्रिया स्वतःवर करून घ्यायची नाही असं चोखपणे सांगायला सुरुवात केली. पुन्हा एकदा समजवणी विनवणी झाली. मुळे मास्तर आपला हेका सोडायला काही तयार होत नव्हते. आता तुमचं आयुष्य जे उर्वरित आहे ते अधिक चांगलं जावं असं समजावल्यावर आतापर्यंत माझं आयुष्य काही वाईट गेलेलं नाही आणि बघायचं असं काही शिल्लक राहिलेलं नाही असं मुळे मास्तरांनी त्यावर प्रतिवाद सुरू केला. 1-2 तास झाले. दुपारचे 11:30 वाजले.
तरी या दोन्ही पार्टीमधलं कुणीही हार मानेना. आता जास्त प्रेशर टाकण्यामध्ये, दडपण आणण्यामध्ये काही आत्ता अर्थ नाही असा विचार करून डॉक्टर कारखानीसांनी या तिन्ही मुलांना खुणावलं आणि स्वतः बाहेर पडले. परत 2-4 दिवसांनी हाच प्रयोग करून बघत आला तरी मुळे मास्तर काही बधेनात. त्यांचा हेका एकच होता, आता एवढी मोठी शस्त्रक्रिया करण्याचे आणि मला लांबवर जगवत ठेवण्याची काहीही गरज नाही. मी आहे तसा सुखाने तेवढे दिवस राहीन तेवढा राहीन असं अतिशय निरपेक्ष पण तेवढ्याच स्पष्टपणे मुळे मास्तरांनी चोख सांगायला सुरुवात केल्यावर हळूहळू डॉक्टर कारखानीस आणि या 3 मुलांचा नाईलाज व्हायला लागला. पुढे 8-10 दिवस तसेच गेले. जी आधी पुढच्या गुरुवारची काढलेली तारीख होती तीही उलटून गेली आणि मग आता पेशंट रिस्पॉन्ड करत नाही, तो मानसिक दृष्ट्या तयार होत नाही म्हटल्यावरती हा पेच आपण सोडवण्यापेक्षा आता या 3 मुलांच्या गळ्यामध्येच ही घंटी बांधावी असं कुठेतरी डॉक्टर कारखानीसांनी ठरवलं आणि 3 मुलांना आपल्या केबिनमध्ये समोर बसवून सांगितलं की बाबा, एक डॉक्टर म्हणून जेवढे प्रयत्न करणं शक्य होतं तेवढे मी मनापासून केलेले आहेत, पण तुमचे वडील कोणाचं काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीत. त्यामुळे आता मी थांबतो. मला अजूनही वाटतं की ही शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर ती मुळे मास्तरांच्या मानसिक तयारीने होणंही महत्वाचं आहे. मग याचा जो अर्थ समजायचा तोही 3 मुलं म्हणजे मुळे मास्तरांचे मुलगे समजून गेले आणि तिथून उठले. मग एकेकाने जाऊन मुळे मास्तरांची परत समजून काढण्याचा त्या दिवशी निकराचा प्रयत्न केला. तो दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी परत एकदा काळजीचं ओझं घेऊन आणि मुळे मास्तरांना समजावण्यासाठी नवीन काहीतरी आपल्या मनामध्ये तयार करून हे तिन्ही मुलगे मुळे मास्तरांच्या समोर KM हॉस्पिटलमध्ये त्यांच्या खोलीत दाखल झाले. त्यावेळेला मुळे मास्तर कालच्या पेक्षा आज अधिकच निश्वस्त झालेले त्यांना दिसले. त्यांना कुठची काही फिकीरच वाटत नव्हती. कुठचं तरी ओझं उतरून गेल्याचा आनंदी भाव या मुळे मास्तरांच्या चेहऱ्यावर त्यांच्या तिन्ही मुलांना दिसला आणि या तिन्ही मुलांच्या आशा परत एकदा पल्लवित झाल्या की रात्रीमध्ये मुळे मास्तरांनी काहीतरी विचार केलेला असेल आणि आता बहुधा ते आपल्याला सांगतील की मी तयार आहे. अशा आशा पल्लवित झालेल्या असताना मुळे मास्तरांनी आपल्या उशीच्या खालून एक पॅड काढलं आणि त्याच्यावर लिहिलेला हिशोब आपल्या 3 मुलांच्या समोर टाकला. डॉक्टर कारखानीसांनी या 3 मुलांना निक्षून सांगितलं होतं की हे ऑपरेशन करणं आता लवकरात लवकर गरजेचं आहे, कारण हे ऑपरेशन झालं नाही तर 8-10 महिन्यापेक्षा जास्त हे मुळे मास्तर काही जिवंत राहणार नाहीत. तो धागाही या तिन्ही मुलांनी आडवळणाने आपल्या वडिलांच्या म्हणजे मुळे मास्तरांच्या कानावर 1-2दा घातलेला होता आणि त्याचं उत्तर म्हणून आपण लिहिलेलं पॅडवरचा तो हिशोब या मुलांच्या समोर मोठ्या बिनदिक्कीतपणे मुळे मास्तरांनी सरकवलं. त्याच्यावर मुळे मास्तरांनी लिहिलं होतं की बाबा, ही शस्त्रक्रिया करून घेतली तर त्याला नाही म्हटलं तरी 2 लाख रुपये खर्च येणार आहे. तुम्ही मुलगे तो करण्यास सक्षम आहात हे मला माहीत आहे आणि मला
मास्तरकीची म्हणून एवढी पेन्शन मिळते, मी पुढे ही शस्त्रक्रिया करून घेतल्यामुळे इतकी वर्ष म्हणजे 12 वर्ष जगलो, तर मला इतकी पेन्शन प्राप्त होईल आणि ते सगळे पैसे आज तुम्ही खर्च करत असलेल्या किंवा करणार असलेल्या 2 लाख रुपयापेक्षा इतके कमी आहेत. हा सगळा हिशेब तीनही मुलांनी आपल्या डोळ्यासमोर घातल्यानंतर आता तटाला लावलेल्या शिड्या काढून घेण्याची वेळ आलेली आहे हे तिन्ही मुलांच्या लक्षात आलं. इतक्या खंबीरपणे निस्पृहपणे आपल्या सगळ्या गोष्टींचा हिशेबच आपल्या समोर टाकणाऱ्या वडिलांना आता समजावण्यासाठी कुठचंही आयुध आपल्याकडे शिल्लक नाही याची पुरेपूर खात्री त्या तीनही मुलांना त्या क्षणी पटली. आणि मग बाबा तुम्ही म्हणता तसंच करू असं शरणागती पत्करून हे तीनही मुलगे मोकळे झाले. आणि त्यांची शरणागती आल्यावर मुळे मास्तरांनी केवळ उडीच मारायचं बाकी ठेवलेलं होतं. आता अपराधीपणाच्या भावनेने हे तीनही मुलगे मग डॉक्टर कारखानीसांकडे गेले. त्यांनी सद्गतीत अंतःकरणाने डॉक्टरांना आपण केलेले शर्थीचे सगळे प्रयत्न सांगितले. डॉक्टर कारखानीसांना त्याची पूर्ण कल्पना होती. तरी पण आज पेशंटला डिस्चार्ज द्या, आम्ही आता जातो अशी एक नम्र विनंती आपल्या स्वतःच्या मनाविरुद्ध या कारखानीसांकडे या तीनही मुलांनी केली. डॉक्टर कारखानीसांनी सगळं ऐकून घेतलं. त्यांचंही तेच मत पडलं आणि दुपारच्या सुमारास सगळे डिस्चार्जचे पेपर तयार करून या मुळे मास्तरांना कारखानीसांनी KM हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज देऊन रवाना केलं. त्यावेळेला कारखाने साहेब परत सांगत होते की बघा बुवा, मध्यरात्री कधीही वाटलं तरी तुम्ही तुमच्या वडिलांना घेऊन या, मी स्वतः ऑपरेशन करायला तयार आहे. कारण या परिस्थितीमध्ये 8-10 महिन्यापेक्षा जास्त काही हा म्हातारा जिवंत राहील असं आम्हाला वाटत नाही. आता जे होईल ते आपण स्वीकारू या एका भावनेने पुन्हा नमस्कार करून या तीनही मुलांनी डॉक्टर कारखानीसांचा निरोप घेतला आणि ते आपल्या घरी आपल्या वडिलांना घेऊन दाखल झाले. त्याच्यानंतर मोठं संकट टळलं असा काहीतरी भाव या मुळे मास्तरांच्या वर्तनामध्ये लोकांना दिसायला लागला. ते पहिल्यापेक्षा जास्त मोकळेपणाने मुंबई बघायला लागले. सगळ्या गोष्टी आवर्जून अनुभवायला लागले आणि पुढच्या 4-4.5 महिन्यांनी आता मुंबई बघून झाली, मला माझं चिपळूण परत बोलावतंय असा घोषा लावून ते एका सुदीन धरून एक चांगला दिवस भरून आपल्या तीनही मुलांचा निरोप घेऊन आपल्या पत्नीला बरोबर घेऊन एसटीची गाडी पकडून परत चिपळुणामध्ये दाखल झाले. चिपळुणामध्ये या मुळे मास्तरांचा पहिल्यासारखा दिनक्रम सुरू झाला. मध्ये 8-10 महिने झाले ते स्वर्गलोकाची सफर करून आलो असं आपल्या सोबत्यांना म्हणजे चिपळुणातल्या त्यांच्या समवयस्क लोकांना ते सांगायला लागले. इकडे तीनही मुलं आपण शर्थीचे प्रयत्न केले पण वडील ऐकायला तयार नाहीत. हा नाईलाज पदरी घेऊन आपापल्या कामधंद्यामध्ये उद्योगामध्ये नेहमीप्रमाणे लागले. 2 वर्षानंतर मात्र मुळे मास्तरांचा मोठा मुलगा अजय त्याच्या मुलाच्या मुंजीचं निमित्त करून जे बोलावणं आलेलं होतं त्याला योग्य मान देऊन पुन्हा एकदा मुळे मास्तर आपल्या पत्नीला घेऊन मुंबईमध्ये डेरे दाखल झाले.
आता एका बाजूला अजयच्या घरी राहून मुंजीची सगळी तयारी पाहणं, आपल्या नातवाच्या मुंजीच्या तयारीचा आनंद घेणं, हे काम मुळे मास्तराने मनापासून स्वीकारलेलं होतं. त्याचबरोबर एक दिवस सकाळी थोडीशी सवड काढून मुळे मास्तराने फारसं कोणाला न सांगता अजयच्या घराच्या खाली येऊन टॅक्सी पकडले आणि ते टॅक्सीने थेट KM हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आता कुणाला हिणवण्याचा किंवा कुणाला दूषण देण्याचा त्यांचा अजिबात मानस नव्हता, पण 8-10 महिन्यापेक्षा जास्त हा म्हातारा जगणार नाही असं काकुळतीने सांगितलेल्या डॉक्टर कारखानीसांना बाबा 2 वर्ष पूर्ण झाले तरी हा म्हातारा जिवंत आहे एवढंच दर्शवून देण्याच्या उद्देशाने त्या दिवशी हे मुळे मास्तर KM मध्ये दाखल झाले होते. आता मागच्या वेळेला KM मध्ये जे सगळं फिरणं झालेलं होतं त्यामुळे त्या वास्तूची, त्या हॉस्पिटलची अशी भीती काही त्यांना उरलेली नव्हती आणि डॉक्टर कारखानिसांच्या केबिनकडे जायचा मार्ग त्यांना पक्का माहीत होता. थोडंसं इकडे तिकडे पाहत छाती पुढे काढून मुळे मास्तर डॉक्टर कारखानिसांच्या केबिनच्या समोर उभे राहिले आणि थोडेसे चपापले. कारखानिसांच्या केबिनवर त्या वेळेला असणारी पाटी बदलली होती आणि तिथे देशपांडे साहेबांचं नाव लिहिलं गेलं होतं. आता देशपांडे तर देशपांडे, या खुर्चीवर बसणाऱ्या माणसाला भेटून जायचं असं म्हणून मोठ्या उत्साहाने कुठलीही भीडभाड न बाळगता त्या केबिनचा दरवाजा ढकलून मुळे मास्तर आतमध्ये गेले आणि त्या केबिनमध्ये असलेल्या टेबलाच्या मागच्या बाजूला डीन या पदावर असलेल्या देशपांडे डॉक्टरांच्या समोर उभे राहिले. नमस्कार करून थोडक्यात आपली ओळख करून देऊन त्यांनी सांगितलं की बाबा आपल्या आधी इथे कारखानीस डॉक्टर होते, त्यांनी माझी 2-2.5 वर्षापूर्वी पूर्ण तपासणी केली होती. त्या डॉक्टरांना भेटायच्या उद्देशाने मी आलो आहे. आता डॉक्टर कारखानीस हे तसं KM मधलंच नव्हे तर मुंबईतलं मोठं नाव होतं. समोर आलेल्या मुळे मास्तराने डॉक्टर कारखानीसांचं नाव काढून त्यांना भेटायची इच्छा प्रदर्शित केल्यावर त्या खुर्चीवर बसलेले डीन डॉक्टर देशपांडे उभे राहिले आणि थोडंसं पुढे झुकून प्रश्नार्थक मुद्रेने आश्चर्य चेहऱ्यावर धरून त्यांनी मुळे मास्तरांना विचारलं, अहो मुळे मास्तर तुम्हाला माहीत नाही का? आता प्रश्नार्थक चेहरा करण्याची पाळी मुळे मास्तरांची होती. तसं प्रश्नचिन्ह मुळे मास्तरांच्या चेहऱ्यावर उमटल्यावर दुःखद अंतःकरणाने सद्गदित आवाजाने डॉक्टर देशपांड्यांनी मुळे मास्तरांना सांगितलं की वर्षभरापूर्वीच डॉक्टर कारखानीस हार्ट अटॅकने वारले. आपल्याला वाटेल की हा या गोष्टीचा धक्कादायक शेवट आहे, पण तसं नाहीये. आता ही गोष्ट माझ्या वडिलांकडून माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर साहजिकच त्यावेळेला वयाचे 27-28 वर्ष पूर्ण करणाऱ्या मला फार कुतूहल, आश्चर्य वाटलं आणि माझं डोकं त्याच्यावरच विचार करायला लागलं की डॉक्टरांनी एवढे धडधडीत रिपोर्ट काढूनही डॉक्टरांचं कुठे चुकलं. आता माझ्या मनामध्ये एखादा प्रश्न
जर मला छळायला लागला तर तो कधीही माझी पाठ सोडत नाही. त्याच्यानंतर बराच काळ जातो, बरीच वर्ष जातात, पण त्या मला लागलेल्या प्रश्नाच्या भुंग्याचं अतिशय सटीक म्हणावं असं उत्तर मला काही वर्षांनी हमखास मिळतं. 1990 सालापासून सदाशिवराव निंबाळकरांचं नाव योग साधनेच्या रूपाने मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये दुमदुमायला लागलेलं होतं. योग विद्या निकेतन या सदाशिवराव निंबाळकर आणि श्रीकृष्ण व्यवहारे या दोघांनी स्थापन केलेल्या संस्थेमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी योगाची शिबिरं आयोजित केली जात आणि आजाराला दूर ठेवण्यासाठी आपल्या रोजच्या दिनक्रमामध्ये जसा जमेल तसा पण नियमितपणे योगाचा अंतर्भाव असायला पाहिजे, हे एक सूत्र सदाशिवराव निंबाळकर आणि श्रीकृष्ण व्यवहारे मोठ्या पोटतिडकीने समाजाला समजावून सांगत असत. असंच या योग विद्या निकेतनचं म्हणजे सदाशिवराव निंबाळकरांचं एक योग शिबिर ठाण्याला भरणार होतं 1992च्या मे महिन्यामध्ये. आता 3 दिवसाच्या या शिबिराला एक कुतूहल शमवून घेण्याचा मार्ग आणि त्याच्यामध्ये खरोखर काही उपयोगाचं असेल तर नक्की अंगीकार करण्याचा मनोदय घेऊन मी या 3 दिवसाच्या शिबिराला मनापासून हजेरी लावली. त्यावेळेला आमच्या शिबिरार्थींचं भाग्य असं होतं की ठाण्यामध्ये योग विद्या निकेतनच्या त्या शिबिराला 1992 सालातल्या मे महिन्यामध्ये सदाशिवराव निंबाळकर आणि श्रीकृष्ण व्यवहारे हे दोन्ही महापुरुष पूर्ण वेळ उपस्थित होते आणि त्यामुळे प्रत्येक शिबिरामध्ये शिबिरार्थी म्हणून जे लोक सामील झालेले होते त्या आम्हा सगळ्यांना या दोघांशी एक चांगला परिचय किंवा गप्पा टप्पा शंकांचं निरसन करून घेण्याचा एक प्रशस्त मार्ग उपलब्ध होता. आता पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला आणि त्यानंतर जेव्हा संध्याकाळ झाली, सर्वसाधारणपणे दिवसभर योगाची प्रवचनं, प्रात्यक्षिकं, थोडंसं योग करण्याचे प्रयत्न करून झाल्यानंतर शिबिरार्थींची ज्या मनमोकळ्या गप्पा हे सदाशिवराव निंबाळकर मारत असत, अशाच गप्पांच्या त्या मैफिलीमध्ये मी मुळे मास्तरांची माझ्या वडिलांनी मला सांगितलेली हकीकत या सदाशिवराव निंबाळकरांना सांगितले आणि विचारलं की सदाशिवराव हे असं होऊ शकतं का, आणि जर झालं असेल, कारण हा माझा अनुभव आहे, तर त्याचं कारण काय असेल. सदाशिवराव निंबाळकरांनी मी सांगितलेली सगळी कथा, त्याच्यावर माझ्या मनामध्ये आलेले प्रश्न, उपप्रश्न, मला पडलेल्या शंका सगळ्या व्यवस्थित शांतपणे ऐकून घेतल्या आणि मग आम्हा सगळ्या शिबिरार्थींना अतिशय धीर गंभीर म्हणाव्या अशा आवाजामध्ये सांगायला सुरुवात केली की बाबांनो, हजारामधली किंवा लाखामधली ही एक गोष्ट आहे असं अजिबात नाही. असं होऊ शकतं. ज्या माणसाला हृदय शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे असं डॉक्टर सांगतात, त्यांच्या पुढे त्यांचे रिपोर्ट असतात, त्याच्यामध्ये आपल्या हृदयापासून निघणाऱ्या ज्या मुख्य रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये ब्लॉकेज म्हणजे अडथळा निर्माण झाल्याचं रिपोर्टमध्ये सांगितलेलं असतं. ते काही खोटं नसतं, पण दरवेळेला डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे हृदय शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय या गोष्टीला आहे असं मात्र अजिबात नाही. आता सदाशिवराव निंबाळकर निस्पृहपणे
जे सांगत होते ते आम्ही जीवाचा कान करून ऐकत होतो आणि केवळ आजच्या जमान्यामध्ये जे सगळं सांगितलं जातं की हजारो रोगांच्या वर एकच रामबाण इलाज म्हणजे ते योग, असा कुठचाही आविर्भाव मनामध्ये किंवा आपल्या बोलण्यामध्ये न आणता सदाशिवराव निंबाळकरांनी याच्या मागचं शास्त्रीय सत्य आमच्या पुढे उलगडून ठेवलं आणि हे सत्य मला कळल्यानंतर मी अनेकांना समजावून सांगितलं आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून ते निखळ शास्त्रीय सत्य कथेच्या रूपाने आपल्या समोर मांडण्याचा विचार मी आता केलेला आहे. सदाशिवराव निंबाळकरांनी अतिशय संथ भाषेमध्ये सगळ्यांना सहज समजेल अशा भाषेमध्ये कुठच्याही प्रकारची शास्त्रीय परिभाषा मुळीच न वापरता आम्हाला एक साधं उदाहरण देऊन ही गोष्ट समजावून सांगितली. त्यांनी सांगितलं की वयाची 60-70 जवळ आल्यानंतर आपल्या हृदयाच्या ज्या वाहिन्या आहेत, विशेषतः हृदयाच्या जवळ ज्या आहेत, त्यांच्यामध्ये कचरा किंवा ब्लॉकेज जमा होणं हे नैसर्गिक आहे. त्याच्यावर उदाहरण देताना सदाशिवराव निंबाळकर म्हणाले की साध्या आपल्या घरामध्ये असणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन सुद्धा हळूहळू आतून कचरा जमा होत गेल्यामुळे त्यांचा जो व्यास असतो, ज्याच्यामधनं पाणी वाहत असतं, तो कमी कमी झाल्याचं आपल्याला जाणवतं. कारण जसं पाणी वाहत जातं तसा त्याच्यातला असणारा कचरा हळूहळू आतल्या बाजूने या पाईपच्या भिंतीवरती जमा होतो आणि तो घट्ट व्हायला लागतो. आपल्या शरीरातलं रक्त वर्षानुवर्ष या वाहिन्यामधून फिरत असताना असंच शरीरातली अशुद्ध रक्त किंवा द्रव्य त्या वाहिन्यांना चिकटत असतं आणि ते ब्लॉकेज या स्वरूपामध्ये रिपोर्टमध्ये आपल्याला बघता येतं. पण आपलं शरीर हे निसर्गाने निर्माण केलेलं अद्भुत मशीन किंवा यंत्र आहे आणि जसं मगाशी मी आपल्याला सांगितलं, म्हणजे सदाशिवराव निंबाळकर सांगत होते की ही क्रिया काही एके दिवसामध्ये घडत नाही आणि आपल्या शरीरामध्ये एका बाजूला घडणाऱ्या घटना आणि त्याच्यावर करायची उपाययोजना शरीर सातत्याने स्वतःहून करत असतं. आपलं शरीर जेव्हा त्याच्या असं लक्षामध्ये येतं की बाबा या हृदयाच्या ज्या वाहिन्या आहेत त्याच्यामध्ये कचरा म्हणजे ब्लॉकेज जमा व्हायला लागला आहे आणि त्याच्यामध्ये रक्ताचा जो प्रवाह आहे तो पहिल्या इतका निर्विघ्नपणे आता वाहत नाही, त्याच वेळेला आपलं अद्भुत शरीर त्या मुख्य वाहिन्याला ती जी जागा आहे जिथे हा कचरा जमा होतो आहे त्याच्या थोडं आधीपासून काही वेगळ्या रक्तवाहिन्या स्वतःहून निर्माण करायला हे शरीर सुरुवात करतं आणि तो जो टापू आहे जिथे हे ब्लॉकेज आहे ते ओलांडून त्याच्या पलीकडच्या बाजूपर्यंत हृदयाच्या त्या ब्लॉकेजच्या आधी निघालेल्या या नवीन रक्तवाहिन्या पुढपर्यंत जाऊन भिडतात आणि रक्ताचा पुष्कळसा प्रवाह मुख्य वाहिनीतून आणि उरलेला सगळा प्रवाह या नवीन झालेल्या कॅपिलरी म्हणजे रक्तवाहिन्यातून वाहत असतो. आपल्याला ते कळत सुद्धा नाही. त्यामुळे प्रत्यक्ष रिपोर्टमध्ये असलेलं ते ब्लॉकेज वर्षानुवर्ष तसं असतं, पण ते ब्लॉकेज आपल्या हृदयामध्ये घेऊन वावरणाऱ्या आपल्या शरीरावर जसा रिपोर्टमध्ये दर्शविला जातो तितका वाईट परिणाम आणि तितक्या लवकर कधीही होत नाही.
इतकं निखळ सत्य आमच्या शिबिरार्थींसमोर स्वच्छ शब्दामध्ये डॉक्टर सदाशिव निंबाळकरांनी मांडल्यावरती 86 साली पडलेल्या मुळे मास्तरांच्या बाबतीतल्या प्रश्नाचं खरं उत्तर 1992च्या मे महिन्यामध्ये मिळाल्याचं एक आत्यंतिक समाधान मला लाभलं. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने उपयुक्त किंवा आवश्यक अशा ज्या गोष्टी सदाशिवराव निंबाळकरांनी त्याच ओघामध्ये त्याच बैठकीमध्ये सांगितल्या की आपल्या शरीराने अशी स्वतःची योजना मांडावी आणि ती अंमलात आणावी. याच्यासाठी आपलं शरीर किमान एका पातळीपर्यंत तंदुरुस्त असावं लागतं आणि तंदुरुस्तीची ही किमान पातळी नियमितपणे योग साधना म्हणजे योगासनं केली तर सहजपणे पृथ्वीवरच्या कुठच्याही माणसाला ती पातळी गाठता येते. सदाशिवराव निंबाळकरांनी जे माझ्यापर्यंत ज्ञान पोचवलं, जे या व्हिडिओतून मी आपल्या समोर मांडलं, आपल्या आप्त स्वकीयांसाठी मित्रांसाठी हे आवश्यक आहे. ही बाब आपल्याला पटली असेल आणि आपल्याला पटलेली ही बाब त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा अशी एक नम्र विनंती करून आता थांबतो.